हॅलो नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। तुमच्या सर्वांचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जावो। तर इथे माझी सकाळी सगळे आंघोळ वगैरे झाले, देवपूजा करून झाले, इथे तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आज मला बनवायचा आहे पराठा, नाश्त्यामध्ये बनवायचा आहे पराठा। त्याच्यासाठी मी पीठ मळून ठेवले, तिथे बघू शकता। सगळी तयारी करून झाली आणि आता यांची आंघोळ राहिली, म्हणलं आंघोळ झाल्यानंतरच गरम गरम पराठा बनवायचा। श्री आणि उर्वी दोघं पण अजून झोपलेत, इकडची लाईट काही लावली नाही मी, तर चला म्हणलं। आणि तर इथे रांगोळी काढायची राहिली माझी, तर चला पूजा करून झाली इथं। तर इथे दरवाजामध्ये रांगोळी काढायची राहिलेली आणि देवपूजा अगोदर करून झालेली आणि आता सवय झाली रोज दरवाजामध्ये रांगोळी काढायची। अगोदर कधी कधी वेळ भेटत होता, पण आता आवर्जून काढते दरवाजामध्ये रांगोळी, छान वाटतं आणि काढावं पण असं म्हणते दरवाजामध्ये रांगोळी। तर रात्रीचा भाजीपाला आणून ठेवलेला होता, तर तो मी वरती काढून ठेवला, आता तो सुद्धा मला नीट करायचा आहे। तर म्हणलं आता गरम गरम पराठे बनवून घ्यायचे आणि नंतर स्वयंपाक वगैरे बनवायचा। तर यांची आंघोळ वगैरे झालेली आणि गरम गरम पराठा मी आता बनवायला घेतला आहे। श्रीसाठी टिफिनला पण होईल म्हणलं आणि सकाळचा नाश्तासुद्धा होऊन जाईल। आणि मी फर्स्ट टाईमच बनवत होते मेथी पराठा, मी लग्नाच्या अगोदरसुद्धा बनवलेला नव्हता आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा आणि कधी खाल्लेला पण आठवत नाही, कधी तरच कोणाच्या तर घरी वगैरे असंच खाल्लेला असेल। तर यूट्यूबवरतीच रेसिपी बघितली आणि बनवून घेतला। खूप सोपी रेसिपी आहे। गव्हाच्या पिठामध्ये मेथी आहे ते कट करून टाकायचे आहे आणि थोडंसं बेसन, नमक, त्याच्यानंतर लाल तिखट, मिरची, त्याच्यानंतर लसूण, अद्रक हे बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे, थोडासा ओवा आणि तेल थोडंसं टाकून मळून घ्यायचं आहे, थोडा वेळ ठेवायचं आहे आणि नंतर लाटायला घ्यायचे आहेत। तर इथे मी बनवून घेतलेत पराठे, तर बघू शकता तुम्ही। तर खूप छोटे पण नाही आणि मोठे पण नाही, तर अशा साईजमध्ये मी बनवून घेतलेत आणि जो डोशाचा तवा आहे त्याच्यामध्येच बनवलेत मी, तर बघू शकता तुम्ही। आणि पहिल्यांदा बनवलेत मी, छान लागली टेस्ट, त्याच्यामध्ये तीळसुद्धा मी घातलेले होते थोडेसे। तर यांच्यासाठी गरमागरम मी प्लेटमध्ये काढून घेतले आणि दही आणि पराठा दिला मस्त गरमागरम खायला। त्याच्यासोबत सॉससुद्धा आणलेला होता, पण म्हणलं असू द्या आता दही आहे तर दह्यासोबत छान लागतं, धपाटं कसं दह्यासोबत आपण खातो तसंच। तर त्यांना दिला आणि मी सुद्धा खाऊन घेतला। आता श्रीला स्कूलला पाठवलंय मी आणि आता मला घ्यायचं आहे सगळं किचन वगैरे आवरून, नाश्त्याची वगैरे सगळी भांडी आहेत। तर इथे मी मशीन पण लावले कपड्यांची आणि तोपर्यंत भांडी वगैरे सगळं आवरून घेते आणि पलीकडच्या रूममधलं पण सगळं आवरायचं आहे मला। तर चला मग आता मी आवरून घेते अगोदर किचन, तोपर्यंत तिकडे पाणी पण चालू आहे आणि नंतर मग कपडे लावून घेते। तर चला मग। तर श्रीचं स्कूलचं टायमिंग आहे 10चं, त्याच्यानंतर मग बाकीची सगळी कामं मी आवरायला घेते। 10 वाजेपर्यंत फक्त नाश्ता चहा हे सगळं होत असतं, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे मी बनवायसाठी घेते। आणि थंडी चालू असल्यामुळे स्कूलचं टायमिंग लेट आहे, म्हणजे थंडी आता संपत आली, एवढी पण नाही आहे, नंतर मग 8:30-9चं टायमिंग होतं स्कूलचं। तर ते गेल्यानंतर मग मी सगळं बाकीचं आवरायला घेते, तोपर्यंत नाश्ता वगैरे हेच चालू असतं। तर इथे मी किचन पूर्ण साफ करून घेतला आणि रात्रीच मी घासून वगैरे ठेवलेला होता। संध्याकाळी ज्यावेळेस जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासतो त्यावेळेस मग किचन पण पूर्ण मी क्लीन करून ठेवलेला होता। पाठीमागच्या ज्या स्टाईल आहेत त्यासुद्धा घासून घेतलेल्या आणि वर जे फर्निचर आहे तर त्याच्या खालचं सुद्धा घासून घेतलेलं। तर दूध वगैरे गरम व्हायला ठेवलं, दूध आणून ठेवलेलं आणि रात्रीचं शिल्लक होतं त्याच्यामुळं ते काही गरम करायला घेतलेलं नव्हतं। तर तोपर्यंत गरम व्हायला ठेवलं आणि कपड्याला पण पाणी चालू केलेलं होतं मशनीमध्ये। तर कपड्यासाठी ह्यावेळेस निरमा आणलेला नव्हता, तर हे लिक्विड आणलेलं होतं, पण मला एवढं काही खास नाही वाटलं, म्हणावं असा एवढा फेस होत नाही पाण्यामध्ये त्याचा, त्यापेक्षा निरमाच बरं आहे म्हणलं। आता हे संपल्यानंतर निरमाच आणायचं म्हणलं आणि पहिल्यांदाच आणलेलं होतं लिक्विड आणि जे ॲटोमॅटिकची मशीन असते त्यामध्ये हे वापरतात लिक्विड। तर ऊन वगैरे छान पडलेलं होतं आणि सकाळचं टाईम होतं, 10:30 वाजलेल्या होत्या। कपड्यामध्ये लिक्विड टाकून घेतलं आणि नंतर लगेच भांडी मी घासायला घेतले आणि झाडून वगैरे काढायचं होतं, त्या अगोदर मी किचन वरचा साफ करून घेते आणि नंतर झाडून काढते। तर सगळं काम झाल्यानंतर एकदा झाडून, सकाळी उठल्या उठल्या एकदा झाडून, 2-3 वेळा तरी झाडून काढायला लागतं। तर सगळे भांडी अगोदर म्हणलं घासून ठेवायची नाश्त्याची आणि आज सोमवार पण आहे, लाईट लवकर जाते म्हणून म्हणलं लवकर आवरायचं आणि एकदा लाईट गेली की मग नंतर कपडे हातानंच धुवायला लागते, त्यापेक्षा म्हणलं लाईट जायच्या अगोदर कपडे धुवून घ्यायचे, तोपर्यंत भांडी घासून होते आणि मशीन पण लावून होते। तर 15 मिनिटाचं टायमिंग आहे मशीनला, तर तोपर्यंत माझी भांडीसुद्धा होऊन जातात। दूध एका साईडला गरम व्हायला ठेवले आणि उर्वीला दिलेले होते मी टी व्हीवरती गाणी लावून,
तिचं चालू होतं खेळायचं आणि आज दोघांना सोबतच आंघोळ घातलेली होती. आणि डेली रुटीन हेच आहे माझं, ज्यावेळेस स्त्रीला स्कूलला पाठवायचं असतं त्यावेळेस उर्वीला आणि दोघांना सोबत आंघोळ घालते. कधी जर लेट उठली तर मग नंतर लास्टला आंघोळ घालते तिला. तर चला आता बाकीचं झाडून वगैरे आवरून घेते आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे बनवायचा. तर उर्वीनं तोपर्यंत बघूया आपण काय काय केलेलं आहे. खाली करून झालेलं आहे किचन वगैरे. आणि आता बघा आमच्या उर्वीनं कसा पसारा केलेला आहे. तर आता हे सगळं नीट व्यवस्थित करायचं आहे. आणि इकडे बघा बदाम चणे कसं टाकले. तर बेडवरचं बेडशीट पण मी धुवायला टाकलंय आणि आता ह्याच्यावरती दुसरं टाकायचं आहे मला. तर चला आता या रूममधलं सगळं आवरून घेते. आणि मशिनीवरती बघा तुम्ही पसारा किती झालेला आहे. अगोदर इथं ठेवली होती इकडच्या साईडला आणि नंतर त्याच्यावर इकडून ना त्याच्यावर चढून बसत होते दोघं पण, म्हणून मग इकडच्या साईडला ठेवली. इकडून काही जास्त जाता येत नाही, थोडंसं अंतर लांब आहे त्याच्यामुळं. तर चला आता हे सगळं मी आवरून घेते. तर इथे माझं आवरून झालेलं आहे. तर बेडवरचं बेडशीट चेंज केलं, त्याच्यानंतर मशिनीवरती जो काही पसारा होता तो आवरून घेतला, झाडून काढून घेतलं. तर आता जायचं होतं वरती कपडे वाळत घालायला. आणि मी म्हणलेलं होतं आज सोमवार लाईट जाते, तर लाईट गेली, म्हणजे धुवून झालेले होते, फक्त पिळायचे राहिलेले होते कपडे. तर लाईट गेली. आता म्हणलं आता हातानेच पिळून वरती टाकायचे. तर ते सगळं झालं आणि नंतर मी चपात्या वगैरे बनवून घेतला आणि राहिलेली होती फक्त भाजी बनवायची. तर आज मेथीचीच भाजी बनवायची होती, कारण भाजीसुद्धा भरपूर होती आणि थंडीमध्ये स्वस्त भेटते भाजी, भरपूर भेटते. 20 रुपयेमध्ये जे मी पिशवी दाखवलेली होती तर तेवढी सगळी 20 रुपयेमध्ये आलेली होती. तर लसूण वगैरे मी सोलून घेतला आणि भाजीला फोडणी दिली. तोपर्यंत वाजलेल्या होत्या 12. तर ते तुम्ही बघू शकता 12 वाजून 10 मिनिट झालेले होते. तर फक्त भाजी बनवायची राहिलेली होती, चपात्या बनवून झालेल्या आणि उर्वीचं चाललं होतं खेळायचं. डबल पसारा करायचा चालू होता तिचा. कप त्यानंतर भरणी घेतलेली होती खेळायसाठी. तर चला आता भाजी बनवून घेते. आता माझं झालंय स्वयंपाक सगळा बनवून आणि आता ह्या ज्या भाज्या आणलेल्या आहेत तर ह्या मला आता नीट करून ठेवायच्या आहेत. आणि मेथीची भाजी तुम्हाला तर माहितीच आहे, नीट करायला खूप वेळ जातोय, त्याच्यामुळं म्हणलं चला. आणि रात्री थोडीशी मी नीट करून ठेवली होती, कारण सकाळी मला मेथीचे पराठे बनवायचे होते. आणि मुळ्याच्या शेंगा आणलेत ह्या आणि मेथीची भाजी आणि हे मिरच्या आहेत. तर ह्याची सुद्धा मग ह्याचे जे देठ आहेत ना तर ते काढून फ्रीजमध्ये ठेवायचे, मग नंतर लवकर सुकत नाहीत त्याच्यामुळं. ते चला आता भाजी नीट करून ठेवते मी हे. तर जेवढं नीट करून होईल तर तेवढं मी आता नीट करून ठेवते. बाय कर बाय. तर थोडीशी भाजी राहिलेलीच होती, तर बाकीची सगळी नीट करून ठेवली. मुळ्याच्या शेंगा आहे आणि नंतर वाजलेल्या होत्या 1:15 झालेल्या होत्या. तर हे आलेले होते, यांना चपाती गरम करून दिली कारण थंड थोडीशी झालेली होती. त्यानंतर काल आणलेली होती पपई, काल रविवार होता. तर मस्त जेवण वगैरे केलं. तर यात तुम्ही सुद्धा जेवण करायला. तर माझं आजचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.